आज मी तुम्हाला झटपट अशी डाळिंबीची चटणी बनवून दाखवणार आहे. तर मी डाळिंबीचे बघा दाणे सोलून घेतलेले आहेत. एक मोठ्या आकाराचं होतं आणि त्यात काय जर घाण वगैरे असेल तर बघून मग तुम्ही हे सोलून एका वाटीत घेतलं तरी चालेल. एक गड्डी लसूण घेतलेला आहे. छोटे बघा 2 तुकडे घेतलेले आहेत अर्धा इंचाचे आल्याचे. थोडीशी कोथिंबीर घेतली, ह्याला जास्त कोथिंबीर घालायची नाहीये. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, तिखटाप्रमाणे घ्या, 2 जरी घेतल्या तर चालेल. कढीपत्ता घेतलेला एक 10 ते 12 पाकळ्या आणि पुदिना घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण त्यात डाळिंबीचे दाणे टाकून घेऊया. टाकून घेतल्यात बघा. त्यात टाकायचे पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं तिखट असलं का नाही एकदम छान लागतं. कोथिंबीर थोडीशी टाकायची, आलं आणि लसूण. आता ह्याच्यात बघा अर्धा लिंबाचा रस पिळायचा आपल्याला. त्याचं लिंबाचं बी काढून घ्यायचं, बी नाही पडलं पाहिजे. तुमच्याकडे जर कच्ची कैरी जर असेल का नाही तर ती पण थोडीशी जर टाकली तरी पण चालू शकते. चवीनुसार मीठ टाकायचे. आता ह्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये. मिक्सरला बारीक करून घ्यायचे. बारीक करून घेतली बघा. पाण्याचा वापर थोडासुद्धा केलेला नाहीये. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा कलर कसा झाला आहे बघा. तर बघा अशा पद्धतीचा कलर होतो. पण चवीला तुम्ही एकदा खाऊन तरी बघा, एक नंबर लागतं. आता जी डाळिंब असतं ना त्याच्या आतलं बी ना जेव्हा बारीक होतं ना तेव्हा अशा पद्धतीचा कलर येतो. आणि त्याच्यामध्ये आपण पुदिना वगैरे सगळं टाकले ना तर ती हिरवी होत नाही, कारण लाल असून सुद्धा अशी काळपट कलरची होती बघा. जसं बिस्किट कलर कसा असतो अशा पद्धतीमध्ये. तर हे आपण वाटीमध्ये काढून घेऊया. वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेली आहे. आता तुम्ही कशाबर खाऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती बरोबर. तुम्हाला सांगते तुम्ही ही थोडीशी ब्रेड बरोबर लावून खाऊ शकता. एक नंबर लागते. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.